मी पंढरनाथ ठोंबरे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। बीड जिल्हा सध्या आसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या हत्येमुळे चर्चेत आहे। या भागातीलच भाजपचे एक आमदार सुरेश धस यांची महाराष्ट्रभर सध्या चर्चा सुरू आहे। एक 5 ते 10 वर्षापासून राजकारणामध्ये अस्तित्व नसलेलेच अशी त्यांची परिस्थिती होती। मात्र सुरेश धस यांनी पुन्हा एकदा आता 2024 मध्ये जोरदार एंट्री करत संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले आहे। मासाजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरण असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असो, पीक विमा असो, अत्यंत जोरदारपणे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अधिवेशनात मांडलेले सर्व महाराष्ट्राने बघितले। एक सत्ताधारी आमदार असूनही त्यांनी विरोधात जात अत्यंत अभ्यासपूर्ण असं विधिमंडळ गाजवलेलं आपण बघितलं। अशा आमदारांची आज महाराष्ट्राला गरज असल्याचे बोलले जात आहे। अनेक आमदार आपली सत्ता असताना आपण विधिमंडळात सत्तेच्या विरोधात जाऊन कसं बोलावं म्हणून अनेक जण गप्प बसलेले असतात। मात्र सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर जोर देत या प्रकरणामध्ये सहभागी असलेले राजकीय नेते आणि मुख्य आरोपी यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी जोरदार मागणी करत विधिमंडळ गाजवून सोडले। आणि त्यामुळे गेल्या 10-15 वर्षापासून मागे पडलेले सुरेश धस आमदार सुरेश धस पुन्हा एकदा चर्चेत आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मात्र त्यांना भाजपने मंत्रीपदापासून डावललं हेही तितकंच खरंय। अशा डॅशिंग आमदाराला मंत्रीपद दिल्यास महाराष्ट्राचा एखाद्या विभागाचा खरोखरच विकास होईल अशी एक परिस्थिती आहे। कारण अशा आमदारांची बोटावर मोजणार एवढीच संख्या सध्या आपल्याला विधानसभेमध्ये दिसते। अशा आमदारांची संख्या वाढली तर खरोखरच महाराष्ट्राचा विकास होईल। आणि यापुढेही आमदारांनी आपल्या भागातील प्रश्न सत्तेत असू या सत्तेच्या विरोधात असू सडेतोडपणे मांडावे अशीच अपेक्षा प्रत्येक मतदारसंघातील मतदारांची असते। त्यामुळे आमदारांनी आपल्या भागातील समस्या समजून घेऊन त्या प्रत्येक अधिवेशनात मांडून त्या सोडवून घेण्यासाठी भर दिला पाहिजे। आता तुम्हीही तुमच्या आमदाराकडून समस्या सोडवून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा। त्यांना आपल्या भागातील समस्या संदर्भात एक निवेदन देऊन आपल्या भागात काय समस्या आहेत त्या प्रत्येक नागरिकांनी सोडून घेतल्या पाहिजे ही आपली जबाबदारी आहे। आणि त्यांनी नाही सोडवल्या तर त्यांना पुढच्या वेळेस त्यांची जागा आपण दाखवून दिली पाहिजे। आता प्रत्येकाने आपले कॉमेंट्स मधून आपल्या मतदारसंघातून काय समस्या आहेत आणि आपले आमदार कोण आहेत हे नक्की कळवा। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद।